नमस्कार, मी डॉक्टर सुधांशू कोठाडिया. स्पाइन बाईट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. बाईक रायडिंग, रायडर्स डिसीज म्हणजेच गाडीवरचे फिरणे किंवा ड्रायव्हिंग आणि मणक्याचे दुखणे ह्याचा काय संबंध आहे. चालू करूया हा व्हिडिओ. तत्पूर्वी व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जे लोक हा व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत त्यांना मी सांगू इच्छितो की स्पाइन बाईट हे माझं चॅनल अशाच काही उपयुक्त व्हिडिओसाठी मी बनवलेलं आहे. बरेचसे काही उपयुक्त व्हिडिओज या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे पुढील सुद्धा असे उपयुक्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील. तर चालू करूया आपला हा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ. बाईकवरती फिरणे किंवा ड्रायव्हिंग आणि मणक्याचे दुखणे ह्याचा काय संबंध आहे. मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की आता बाईकचा युसेज, टू व्हीलर म्हणा, बाईक म्हणा, मोपेड म्हणा, ह्याचा वापर हा फार वाढलेला आहे. आधी नव्हता असं नाहीये, पण आधी कमी होता. चालणे, सायकल, बस ह्याचा वापर पण आधी व्हायचा. पण आता जर आपण बघितलं तर नजर फिरवली तर आपल्याकडे टू व्हीलर्स हे जास्त दिसतात. बऱ्याचशा ठिकाणी डेटामध्ये काही मोठ्या सिटीत, बेंगलोर असो, पुणे असो किंवा आता सोलापूर सुद्धा असो, टू व्हीलरची संख्या जास्त वाढलेली आहे. सो टू व्हीलरचा वापर हा जास्त वाढलेला आहे. कोण कोण वापरतो टू व्हीलर, कशासाठी वापरावं लागतं आपल्याला. मार्केटिंग एजंट आहे तो वापरतो, फार्मास्युटिकल एक्झिक्युटिव्ह आहे, मॅनेजर आहे तो वापरतो, इंटेरियरमध्ये जाण्यासाठी, गावोगावी फिरण्यासाठी, बिझनेसमॅन आहे तो वापरतो. आज ऑनलाईन परचेसिंग वाढलेलं आहे, त्यामुळे ॲमेझॉन, स्विगी, झोमॅटो ही लोक आज टू व्हीलरवरती येतात. आणि ह्याच्यामध्ये भर म्हणून कॉलेज वयोगटातली मुलं ही लोक बाईक वापरतात. आपल्याला आठवत असेल, आपण आपल्या काळात कॉलेजमध्ये सायकलवर जायचो, मी तरी जायचो. अगदी 12वी पर्यंत मी सायकलवरती जायचो, सायकल वापरायचो. पण आता लायसन्स नसलेली लहान मुलं सुद्धा टू व्हीलरवरती फिरतात, बाईकवरती फिरतात. सो बाईकचा वापर किंवा टू व्हीलरचा वापर हा जास्त वाढलेला आहे. काही जण ड्रायव्हर बाय ऑक्युपेशन आहे. लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग वाढलेलं आहे. आपण हायवेवरती बघतो मल्टी ॲक्झेल व्हील्स म्हणा, मोठमोठे ट्रक ट्रान्सपोर्टेशन हे खूप वाढलेलं आहे, धंदा वाढलेला आहे त्याच्यामुळं. सो ही लोक सुद्धा एका जागी बसून 300, 500 किलोमीटर ड्रायव्हिंग करतात. सो या सगळ्याचं प्रमाण वाढत गेलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर आपले मणक्याचे दुखणे सुद्धा वाढत गेलेले आहे. काही अंशी येणाऱ्या नवीन बाईकचे डिझायनिंग सुद्धा ह्याला पूरक आहे बरं का. आधी आपण ज्या गाड्या वापरायचो, स्प्लेंडर, पॅशन वगैरे, त्याचं अर्गोनॉमिक्स हे मेंटेन असायचं. म्हणजे आपण सरळ बसायचो, ताठ बसायचो, सस्पेन्शन चांगले असायचे. पण तुम्ही जर आता बघत असाल, स्पोर्ट्स बाईकचं फॅड वाढलेलं आहे आणि त्याचं आकर्षण हे आजच्या यूथला तर प्रचंड आहे. प्रत्येक जण त्याला स्पोर्ट्स बाईक हवीशी वाटते. किमती पण वाढलेल्या आहेत, नो डाऊट, पण त्याचं आकर्षण हे आज आपल्या यूथना खूप आहे. सो प्रत्येकाला ती स्पोर्ट्स बाईक हवी असते. स्पोर्ट्स बाईकचं डिझायनिंग कसं असतं माहिती ना आपल्याला, चित्र येईल आपल्या स्क्रीनवरती, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो स्पोर्ट्स बाईकला युजली प्रॉब्लेम काय येतो, टाकी मोठी असते, हँडल कुठेतरी कोपऱ्यात असतं, त्यामुळे ते हँडल पकडायला पुढं वाकावं लागतं. सो पोश्चर जो आपला स्ट्रेट पाहिजे तो पोश्चर ऑटोमॅटिक बेंड होतो. प्लस स्प्लिट सीट वगैरे असं काहीतरी प्रकार असतो, सीट खाली असते, खाली पॅडल शिफ्टर हा बरोबर नसतो. सो थोडक्यात काय आहे, आपल्या बसण्याचं पोश्चरच बिघडलेलं असतं आणि त्यात रेसिंग ड्रूम. सो रेस केला की आपल्याला एकदम गाडी जोरात चालवायची वाटते. सो बॅड पोश्चरवरती आपण स्पीड, या दोन्ही गोष्टी अवघड आहेत. त्यामुळे लागणारे हादरेही त्याच प्रमाणात असतात. म्हणजे आधी जे काय 20-30च्या स्पीडने आपण गाडी चालवायचो, आता मिनिमम स्पीड गाडीचा 60 आहे, 50 आहे. आणि आपण बघतो आजूबाजूला, आपण सिग्नल बघत नाही, रस्ता क्रॉस करताना बघत नाही, स्पीड ब्रेकर आला बघत नाही, या कुठेही आपला स्पीड कमी होत नाही. स्पीड हा तेवढाच मेंटेन असतो, सुरकन निघून जायचं कुठेतरी. सो हे काही प्रमाण आहे आजच्या काळामध्ये
खूप वाढलेला आहे. त्याच्याचबरोबर रोड कंडिशन्स, रोडमध्ये सुधारणा होती आहे नो डाऊट, पण काम खरंच तितक्या चांगल्या दर्जाचं आहे का आपल्यालाही माहित नाही. अगदी इंटिरियरमध्ये तर आजही कच्चे रस्ते आहेत. सो ज्यांना फिरावं लागते इंटिरियरमध्ये, सेल्समन्स आहेत, फार्मास्युटिकल एजंट्स आहेत, त्यांना फिरावं लागतं मार्केटिंगमध्ये. इंटेरियर गावागावात जावं लागतात, कच्चे रस्ते असतात, मातीचे रस्ते असतात, खड्डे असतात, स्पीड ब्रेकर वाढलेले आहेत. स्पीडला आळा घालण्यासाठी स्पीड ब्रेकर वाढलेले आहे. गोष्ट वेगळी, आपण स्पीड ब्रेकर बघत नाही. स्पीड ब्रेकरवरती आपली गाडी त्या स्पीडने जाते, तो पार्ट वेगळा, त्याच्याने लागणारा हात तेवढाच बसतो. पण स्पीडला ब्रेक करण्यासाठी स्पीड ब्रेकर आज बनवलेले आहेत. सो ओव्हरऑल रोडची कंडिशन सुद्धा जशी पाहिजे ही तशी नाहीये. पण या सगळ्यांमुळं होतं काय, म्हणजे आपण बाईकचा वापर वाढला हे बघितलं, रोडचे कंडिशन बघितले, यूथमध्ये नवीन नवीन स्पोर्ट्स बाईकचं आकर्षण वाढलेलं आहे हे बघितलेलं आहे, बाईकचं डिझायनिंग कसं चेंज झालं हे बघितलेलं आहे. पण यानं होतं काय, कंबरदुखी किंवा मणक्याचे प्रॉब्लेम्स का होतात, व्हाय पेन इज देअर, का होतं. सो बेसिकली काय होतं ना, बिकॉज ऑफ द बॅड पोश्चर, आपण बाईकवरती चुकीच्या पद्धतीने बसतो किंवा कंटिन्युअस फिरत असल्यामुळे आपल्या बाईकला सपोर्ट नसतो. आपली कंबर किंवा पाठ किंवा मणका किंवा शरीर हे अनसपोर्टेड असतं. सो हळूहळू काय होतं, चालवताना आपण हळूहळू खाली झुका लागतो. बऱ्याच वेळा मोबाईलवरती आपण बघत गाडीवरती जातो, मान वाकडी करून आपण गाडी चालवत असतो. सो या सगळ्यामुळे काय होतं, ताण मानेवरती, कमरेवरती हा कंटिन्युअस पडायला लागतो आणि त्याच्यातनं कंबरदुखी व्हायला लागते. का होते कंबरदुखी, का होते, काय कारण आहे नक्की, आपल्या मणक्यात काय बदल घडतात हे हादरे लागल्यामुळं किंवा मायक्रो मोशनमुळं. माझे बरेचसे पेशंट आर्ग्यू करतात की आम्ही सिमेंटच्या रोडवर, डांबरी रोडवरती आम्ही गाडी चालवतो, हादरे कुठं लागतात. असं नाहीये, ते मायक्रो मोशन जे असतात ते डिस्टर्ब करतात. त्याच्याने आत मणक्यात काय बदल होतो, दोन प्रामुख्याने मणक्यात बदल होतात. एक म्हणजे मणक्याच्या गादीवरती आणि दुसरं मणक्याच्या सांध्यावरती. सो मणक्यातली जी गादी आहे, जी नॉर्मल गादी आहे, ती गादी झिजायला लागते. आता झीज होणे किंवा स्पॉन्डिलोसिस ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्या कंटिन्युअस व्हायब्रेशन, कंटिन्युअस हादऱ्यामुळे ती गादी झिजायला लागते. जसं की गाडीचं टायर, गाडी जितकी जास्त फिरते तितकं टायर लवकर झिजतं, टायर बदलावं लागतं. त्याच पद्धतीने त्याच हादऱ्यामुळे मणक्यातली गादी ही लवकर झिजायला लागते. दुर्दैवाने ती अशी गादी टायर सारखी बदलता येत नाही. सो ही झालेली झीज ही परमनंट असते, इररिव्हर्सिबल असते. असं परत पहिल्यासारखं ते गादी पूर्ववत व्हावं असं नाहीये, कारण झीज ही नैसर्गिक प्रक्रिया आहे जे की 50 नंतर सगळ्यांचेच होणार आहे. पण कंटिन्युअस ट्रॅव्हलिंगमुळं, हादरे लागून, त्या मायक्रो मोशनमुळं ती गादी झिजायला लागते. त्याचा इफेक्ट हा मणक्याच्या सांध्यांवरती व्हायला लागतो. मणक्याच्या सांध्यावर सूज येणे, मणक्याच्या सांध्यात पाणी भरणे, ज्याला आम्ही फॅसेट एफ्युजन म्हणतो, या सगळ्यांना आम्ही फॅसेट सिंड्रोम म्हणतो. सो हे प्रॉब्लेम्स आपल्या मणक्यामध्ये होतात, हे बदल आपल्या मणक्यामध्ये व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे ही दुखणी ही वाढायला लागतात, जे की कमी होत नाही. युजली एक साधारण ढोबळमानाने समीकरण आहे की 70% भार हा आपल्या मणक्याचा म्हणजे शरीराचा हे आपले स्नायू पेलवतात आणि 30% ही गादी पेलवते. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण व्यायाम करतच नाही. आता तुम्ही माझ्याशी आर्ग्यू कराल, गाडीवरती फिरणं आधी पण होतं, मग आताच का प्रॉब्लेम वाढले, आताच नक्की कुठं घोडं पेन खातंय. आता प्रॉब्लेम आपल्या लाईफस्टाईलमध्ये आहे. नुसतंच फिरण्यामुळे त्रास होतो का, नाही. नुसतंच फिरण्यामुळे गादी झिजते का, नाही. त्याला पूरक बाकीचे पण घटक आहेत, म्हणजेच आपली जीवनशैली, म्हणजेच काय, अनियमित खाण्याच्या वेळा, जंक फूडचा वाढलेला वापर, सुटलेलं पोट, म्हणजे बांधा सुडेल असतो पण त्याला मोठी डेअरी असते, सुटलेलं पोट, व्यायाम न करणे, व्यायामाचा अभाव, ही आपली जीवनशैली आज बनलेली आहे. सो व्यायाम न केल्यामुळे स्नायू हे मजबूत नसतात. सो जो काही 70% लोड, हादऱ्याचा लोड, मायक्रोमोशनचा लोड स्नायूंनी न्यायला पाहिजे, तो सगळा लोड गादीवरती पडतो मणक्याच्या, तो सगळा लोड सांध्यांवरती पडतो. म्हणून मणक्यामध्ये हे बदल फार लवकर होतात. अगदी 20व्या वर्षी सुद्धा
आम्ही ज्याला डी म्हणतो, डिजनरेटिव्ह डिस्क डिसीज, वयोमानाप्रमाणे होणारी गादीची झीज, ही 20 वर्षाच्या मुलाच्या MRI सुद्धा दिसून येते. त्याला कारण हेच आपलं लाईफस्टाईल. आज आपली मुलं मोबाईलला, स्क्रीनला अडकून पडलेली आहेत. सो बाहेर खेळणं, व्यायाम करणं हे जणू काही आता हिस्ट्री म्हणतो ना आपण, इतिहासामध्ये जमा झालेला आहे. सो या सगळ्या कारणांमुळे आपल्या मणक्यावरचे प्रेशर हे वाढत जातात, मणक्यामध्ये बदल हे व्हायला लागतात. आता ह्याला ट्रीटमेंट काय, ह्याला उपाययोजना काय? ट्रीटमेंट पण आहे, पण मेन मुद्दा प्रिव्हेन्शन. हे टाळू शकतो का? हो, आपण टाळू शकतो. आपलं काम नाही सोडू शकत. मी सल्ला असा देणार नाहीये की एखादा माणूस काम करतोय, आज अमेझॉनवालाचं, तो आज सगळ्या सोलापूरमध्ये फिरतो पार्सल पोचवायला, त्याला जर मी म्हटलं तू काम सोडून दे, तर तो खाणार काय? त्याचा उदरनिर्वाह आज त्या ट्रॅव्हलिंग वरती आहे. मग ह्याला काय करावं लागेल? ट्रीटमेंट 100% आहे. योग्य सल्ला घेणं, योग्य गोळ्या घेणं, कायमच्या नाही तात्पुरत्या. मग त्याला आम्ही फॅसेट इंजेक्शन देतो, आम्ही नवीन पद्धतीने ब्लॉक्स देतो, जेणेकरून आलेली सूज ही कमी होण्यास मदत होते. मूळ मुद्दा आहे प्रिव्हेन्शनचा. काळजी कशी घ्यायची? सगळ्यात महत्वाचं, आपली लाईफस्टाईल, आपली जीवनशैली ही आपल्या हातात आहे. नियमित खाणं, व्यवस्थित खाणं, जंक फूडचा वापर कमी करणं, व्यायाम करणं. मित्रांनो, आपण आपल्याला एक्सक्युजेस देऊन चालणार नाही की मला व्यायाम करायचा वेळच नाहीये. कारण आपण दिवसातनं 2 वेळा काही झालं तरी जेवतो, दिवसातनं 3 वेळा चहा तरी पितो. मग हा वेळ जर आपण काढू शकतो किती बिझी असताना, तर व्यायाम नाही करू शकत. सो सकाळी एक 15 ते 20 मिनिटं कंपल्सरी व्यायाम केला पाहिजे, जेणेकरून आपले मसल्स हे स्ट्रॉंग होतील. सो जो 70% लोड आहे तो आपल्या स्नायूवरती जाईल, 30% लोड ती गादी फिरवण्यासाठी समर्थ आहे. जमेल तेवढं ट्रॅव्हलिंग कमी करणं. आज काय झालं ना, इथून कोपऱ्यावरती जायचं म्हटलं तरी आम्हाला गाडी लागते. कशाला? चालत जावा, सायकल वापरा. ठीक आहे, इंटेरियरमध्ये जायचंय, बसने जावा. आज मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडे अवेलेबल आहे, ट्रेन आहे, ते वापरा. आणि मग अगदीच जिथं गरज आहे तिथे टू व्हीलरचा वापर करा. शेवटी कसं आहे ना, सोल्युशन जर हवं असेल तर सोल्युशन हे दोघांकडे आहे, डॉक्टर आणि पेशंट. डॉक्टरांकडे आहे सोल्युशन, योग्य सल्ला देणं, पण योग्य सल्ला पाळणं तुमच्याकडे आहे. सो तुम्ही योग्य सल्ला जर पाळलात तर या प्रॉब्लेम पासून काही अंशी तुम्ही लांब राहू शकाल. हा, जादू होणार नाहीये, पण त्याची तीव्रताही कमी होईल. त्याच्याने तुमचीच वर्क एफिशियन्सी आणि लॉंगेटिव्हिटी म्हणजे काम करण्याची क्षमता आणि काळ हे दोन्हीही वाढेल. त्याचा फायदा तुम्हाला होईल. कारण ह्या ज्या गोष्टी तुम्ही पाळल्या नाहीत तर कदाचित 5-10 वर्षामध्येच तुम्हाला काम सोडून या दुखण्यांसाठी घरात बसावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण खूप महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा केली आहे आणि मला वाटतं बरेचसे जण याच्याशी निगडीत आहेत, येणं केलं कारणाने. कोणी कामासाठी, कोणी स्टाईलसाठी आज बाईकचा, टू व्हीलरचा वापर हा जास्त करत आहे. सो सगळ्यांना आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून काही सुधारणा या आपण स्वतःमध्ये घडून आणायचा प्रयत्न करू. आणि या रायडिंगमुळे, ज्याला आम्ही आज रायडर्स डिसीज म्हणतो, ह्याच्यातनं मुक्त व्हायचा आपण दोघं मिळून काही अंशी प्रयत्न करू. माहिती आवडली असेल, पटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण असेच काही उपयुक्त व्हिडिओ तुमच्या हितासाठी मी या चॅनलवरती अपलोड करत राहीन. थँक्यू, धन्यवाद, हॅव अ गुड डे.